नमस्कार. मी राजेंद्र वसंतराव मराठे या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आता आपण थोडासा वेगळा पाठ क्रमांक 35 पाहणार आहोत. वर्ड्स फॉर एक्झाम्स, परीक्षेसाठी शब्द. पाठ क्रमांक 1 ते 34 हे आपण इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांच्यासाठी पाहिले होते. भाषेची रचना, वैशिष्ट्ये त्यातून आपण पाहिली. परंतु हा पाठ आपण खास परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत. अनेक विद्यार्थ्यांना हे शीर्षक प्रश्नातील साधे साधे शब्द ओळखीचे करून घेऊन आत्मसात केल्यास विचारलेल्या प्रश्नांचे योग्य अर्थ लावून प्रश्नांची योग्य उत्तरे लिहिणे सोपे होईल आणि एक एक गुण मिळवत यशाकडे वाटचाल करणे शक्य होईल. आपण या शब्दांची स्पेलिंगसहित आणि अर्थासहित चांगली ओळख करून घ्यायची आहे. परीक्षार्थींनी आधीपासूनच या पाठातील रोज थोडे थोडे शब्द अनेक वेळा स्पेलिंग, उच्चार आणि अर्थासह लिहून काढून आत्मसात करावेत. आता आपण शब्दांची सुरुवात करूया. ट्रू म्हणजे खरे किंवा सत्य. फॉल्स खोटे किंवा असत्य. राईट बरोबर किंवा उजवा. रॉंग चुकीचा. फॉलोइंग म्हणजे खालील किंवा पुढील. बिलो म्हणजे खाली. अंडरलाइंड अधोरेखित शब्दाखाली रेघ असणे. जंबल्ड एकत्र मिसळलेले, गोंधळून गेलेले. प्रोज गद्यपाठ. पोएम कविता. स्टॅन्झा श्लोक किंवा कडवे. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारार्थी. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. रिलेटिव्ह म्हणजे संबंधी. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे निजवाचक, आत्मवाचक, ज्याच्यामध्ये स्वतः असा जोडून शब्द येतो. मी स्वतः, तुम्ही स्वतः वगैरे. वेदर हो किंवा नाही, हे की ते म्हणजेच इफच्या अर्थानं या ठिकाणी हा शब्द भेटतो आपल्याला. वर्बल क्रियापदाचा किंवा हो किंवा नाही उत्तराचा किंवा तोंडी असा याचा अर्थ होतो. क्वेश्चन टॅग प्रश्न पुरवणी. कंपाऊंड संयुक्त. कॉम्प्लेक्स मिश्र किंवा गुंतागुंतीचा. लाईन्स म्हणजे ओळी, रेघा, रांगा. टू बी एबल टू समर्थ असणे, सामर्थ्य असणे. कॅनला समानार्थी ही फ्रेज येते. आता या पुढील शब्द आहेत. ऑनोमॅटोपिया ध्वनी अनुकरण शब्द. म्हणजे यामध्ये ऐकू येणाऱ्या ध्वनींचं जणू काही शब्दात अनुकरण केलेलं असतं. फिगर ऑफ स्पीच काव्यालंकार म्हणजेच भाषा अलंकार. सिमिली म्हणजे उपमा. याच्यामध्ये लाईक किंवा ॲज अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात. मेटॅफर रूपक. अलिटरेशन पहिला आवाज समान असणे म्हणजेच आद्यानुप्रास. रेपिटेशन शब्दांची पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा येणे, पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येणे. सिनेक्टकी एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करायला एखादा अवयव सांगणे. पूर्ण सांगायला भागाचा उल्लेख करणे. आता उदाहरणार्थ भाषेत आपण असं पाहतो की 4 डोकी होती म्हणजे
4 माणसे होती असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा असतो. हायपबली अतिशयोक्ती. पर्सॉनिफिकेशन माणसासारखी वस्तू वागते. जणू काही खुर्ची बोलू लागली अशा प्रकारची वर्णनं येतात. क्लायमॅक्स चढती मांडणी किंवा कळस. अँटी क्लायमॅक्स उतरती मांडणी, शेवटी निराशा दिसते बरेचदा. ॲपॉस्ट्रफी नसलेल्याशी बोलणे. आणखीन एक म्हणजे ॲपॉस्ट्रफियस काही अक्षरं वगळलेल्याची खूण किंवा चाचीचे हे नावाला ज्यावेळी जोडतो तेव्हा. रिटॉरिकल अलंकारिक भाषेचा. पोएट कवी. ऑथर लेखक. रायटर लेखक. कंपोज रचना करणारा. मिसिंग हरवलेले. इफ जर. अनलेस जर नाही असा शब्द आपल्या प्रादेशिक भाषेत भेटत नाही. जर नाही. इफ नॉट. टू इतका जास्ती. अति TOO असं याचं स्पेलिंग आहे. त्याचा सुद्धा या अर्थाने सुद्धा वापर होतो. सो दॅट जेणेकरून. सो दॅट इतका जास्ती की. ॲप्रोप्रिएट योग्य साजेसा. ग्रामर म्हणजे व्याकरण. पुढचा शब्द आहे क्वेश्चन. प्रश्न किंवा प्रश्न विचारा. आन्सर म्हणजे उत्तर किंवा उत्तर द्या. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. सर्च म्हणजे शोधा. स्टेट म्हणजे मांडा. दुसरे अर्थ असेही आहेत, राज्य आणि संस्थान. रीराईट पुन्हा लिहा. मॅच म्हणजे जुळवा. फिल म्हणजे भरा. च्यूज म्हणजे निवडा. सिलेक्ट म्हणजे पण निवडा. करेक्ट दुरुस्त करा किंवा योग्य. पंक्च्युएट कॅपिटल स्मॉलसह विरामचिन्हे द्या. ट्रान्सफॉर्म रूपांतर करा. ट्रान्सलेट भाषांतर करा. ट्रान्स्क्रिप्ट लिप्यंतर करा किंवा उतारा किंवा नक्कल बनवा. लिस्ट म्हणजे यादी बनवा किंवा यादी. डिटरमाइन ठरवा किंवा निश्चित करा. कलेक्ट गोळा करा, एकत्र करा. चेंज बदला, बदल करा. रिप्लेस एक काढून दुसरा ठेवा, बदली करा. डू म्हणजे करा. मेक म्हणजे तयार करा किंवा बनवा. रिमूव्ह म्हणजे काढून टाका. अरेंज म्हणजे व्यवस्था करा. रिअरेंज पुन्हा नीट मांडणी करा. जॉईन म्हणजे जोडा किंवा जोडून घ्या. रीड वाचन करा. टिक म्हणजे बरोबर चिन्ह करा. क्रॉस म्हणजे चूक दाखवणारं चिन्ह करा. स्क्रॅच म्हणजे खाट मारा. एखाद्या शब्दाला चुकला म्हणून आपण त्याच्यावर एक आडवी रेष घेतो, ती शब्दावरची खाट. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करा किंवा वेगवान असाही अर्थ होतो. ॲड म्हणजे भर घाला, जोडा, बेरीज करा. कंपोज म्हणजे लिहा किंवा रचना करा. इनकरेक्ट म्हणजे चुकीचे, अयोग्य, अशुद्ध. प्रॉपर म्हणजे योग्य. इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य. मेन म्हणजे मुख्य. सबऑर्डिनेट म्हणजे गौण किंवा दुय्यम. पिक्चर म्हणजे चित्र. सीन म्हणजे दृश्य. व्ह्यू म्हणजे दृश्य किंवा दृष्टिकोन. ड्रॉइंग म्हणजे रेखाटन किंवा चित्र. मॅप म्हणजे नकाशा. प्लॅन म्हणजे योजना, आरेखन, आराखडा. सुटेबल
योग्य, मिळता जुळता. मीन्स अर्थ देतो की किंवा माध्यमे किंवा साधने. मीनिंग अर्थ. सिनोनिम समानार्थी शब्द. अँटनिम विरुद्धार्थी शब्द. कॉम्प्रिहेन्शन आकलन शक्ती. स्टोरी कथा किंवा कहाणी किंवा गोष्ट. मॉरल तात्पर्य, बोध, नीतितत्व. टायटल शीर्षक, मथळा, नाव. सब्जेक्ट कर्ता, उद्देश्य, विषय. ऑब्जेक्ट कर्म किंवा वस्तू. प्रेडिकेट विधेय किंवा भाकीत करा. ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा. पेअर्स जोड्या. रायमिंग यमक जुळणाऱ्या. एसे म्हणजे निबंध. लेटर्स पत्रे, अक्षरे किंवा चिन्हे. अल्फाबेट्स म्हणजे अक्षरे. वावल्स म्हणजे स्वर जे अ पासून चालू होतात, जसे अ, आ, ई वगैरे. कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजने. आपल्या भारतीय भाषातून क ते ज्ञपर्यंतचे जे आवाज आहेत ते आवाज म्हणजे कॉन्सनंट्स, व्यंजने. वर्ड्स म्हणजे शब्द. फ्रेझेस म्हणजे शब्दसमूह. क्लॉजेस म्हणजे वाक्यांश. इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. प्रॉव्हर्ब्स म्हणजे म्हणी. प्रिफिक्सेस म्हणजे उपसर्ग जे मूळ शब्दाच्या आधी लागतात. सफिक्सेस म्हणजे प्रत्यय जे मूळ शब्दाला नंतर लागतात. आर्टिकल्स म्हणजे उपपदे ए, एन किंवा दी. याच्याशिवाय आर्टिकल्स म्हणजे लेख असाही अर्थ होतो. सेंटेन्सेस म्हणजे वाक्ये. नंबर म्हणजे संख्या किंवा वचन. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. प्ल्युरल म्हणजे अनेकवचनी. जेंडर म्हणजे लिंग. मास्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी. फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंगी. न्यूटर म्हणजे नपुसकलिंगी. कॉमन म्हणजे उभयलिंगी किंवा सामान्य. आता जेव्हा आपण टीचर हा शब्द किंवा डॉक्टर हा शब्द किंवा ड्रायव्हर हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये ती स्त्री आहे की पुरुष आहे हे आपण दाखवून देत नसतो. त्या पदावरची व्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडं बघतो. त्यामुळं हा उभयलिंगी शब्द ठरतो. टेन्सेस म्हणजे काळ. प्रेझंट म्हणजे वर्तमान आत्ताचा. पास्ट म्हणजे भूत आधीचा. फ्युचर म्हणजे भविष्य नंतरचा. सिंपल म्हणजे साधा किंवा केवल. इनडेफिनेट म्हणजे साधा किंवा अनिश्चित. कंटिन्युअस म्हणजे चालू किंवा अपूर्ण. प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू किंवा अपूर्ण. परफेक्ट म्हणजे पूर्ण, पक्का किंवा अचूक. फॉर्म्स म्हणजे रूपे, अर्ज नमुने. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांचे प्रकार. नाऊन म्हणजे नाम किंवा संज्ञा. प्रोनाऊन सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद किंवा क्रिया. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, अव्यय. प्रेपोझिशन शब्दयोगी किंवा संबंधी अव्यय. कंजंक्शन उभयान्वयी किंवा समुच्चयबोधक अव्यय. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी किंवा विस्मयादिबोधक अव्यय. इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ रूपातील क्रियापद ज्याला पहिलं रूप आणि सहावं रूप असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. आता जर आपण एक उदाहरण घेतलं की टेक हे क्रियापद आहे, त्याचं पहिलं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह विदाऊट टू जे आपण टेक आहे तसंच म्हटलं, आणि त्याचं सहावं रूप म्हणजे टू टेक जे इन्फिनिटिव्ह विथ टू असं असेल. त्याच्यानंतर आहे ते जेरंड. नाम म्हणून वापरलेलं ING प्रत्ययाचं रूप ज्याला आपण चौथं रूप म्हणूया. पार्टिसिपल म्हणजे धातुसाधित रूप. याच्यामध्ये तिसरं रूप आणि चौथं रूप दोन्ही येतात. तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल,
चौथं रूप प्रेझेंट पार्टिसिपल. पर्सन म्हणजे पुरुष किंवा व्यक्ती. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. व्हॉइस म्हणजे प्रयोग किंवा आवाज. ॲक्टिव्ह म्हणजे कर्ताप्रधान. पॅसिव्ह म्हणजे कर्मप्रधान. डिग्री म्हणजे स्तर, पातळी किंवा श्रेणी. पॉझिटिव्ह सम, सकारात्मक किंवा धन. कंपॅरेटिव्ह तरभाव, तुलनात्मक. सुपरलेटिव्ह तमभाव, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे. डिरेक्ट स्पीच थेट किंवा प्रत्यक्ष कथन. इनडिरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन. ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी. स्टेटमेंट म्हणजे देखील विधानार्थी. डिक्लरेटिव्ह म्हणजे विधानार्थी. अनुभवातून सापडलेले हे सर्व शब्द खास करून SSC, HSC किंवा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी आत्मसात करून परीक्षेला जावे. यश आपलेच आहे. आपण हा व्हिडिओ पाहिलात याबद्दल धन्यवाद.